महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भीमा नदी पात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली। भीमा नदीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेरा चित्रित करण्यात आलं। उमराणी बंधारा पाण्याखाली गेला आहे। भीमा नदी पात्रातून जवळपास 1 लाख क्युसेक पाणी वाहत असल्यानं दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 15 बंधारे पाण्याखाली गेले। तर यावेळी आपण पाहतोय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर अक्कलकोटमधील 15 बंधारे पाण्याखाली गेले। पुणे जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे यंदाच्या वर्षी उजनी धरण हे 100% भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील उमराणी या बंधाऱ्यावर आहोत। या ठिकाणची परिस्थिती आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आपण पाहू शकतो जिल्ह्यातील अनेक बंधारे हे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता सध्याचं हे चित्रण आम्ही खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी हे ड्रोनचं दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भीमा नदीच्या पाणी पातळीत ही मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचाच परिणाम या भीमा नदीला आता महापूर आलेला देखील आपण पाहतोय। खरं तर या ठिकाणी उमराणी हे जे गाव आहे आसपासच्या नदीकाठच्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे आणि आसपासची जी शेती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आता शिरायला सुरुवात झालेली आहे आणि तसं पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये पाण्याचा प्रवाह हा अधिक वाढताना आपल्याला दिसून येतोय। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील हे उमराणी बंधारा तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन नागेश राशिंगरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, उमराणी, सोलापूर।